महाराष्ट्रातील 90,95,039 शेतकऱ्यांसह देशातील 9,44,00,000 लाभार्थ्यांना पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता मिळण्यासाठी 30 जून 2026 पर्यंत ई-केवायसी करणे बंधनकारक आहे। मीरा भाईंदरमधील दीपक हॉस्पिटल ते भाईंदर फाटक दरम्यानच्या MMRDAच्या वादग्रस्त 4 मार्गिकांच्या पुलाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली चौकशी प्रलंबित असतानाच भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी सुरक्षेचे उपाय न करता घाईघाईने उद्घाटन केल्याचा आरोप परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलाय। रत्नागिरी शहरात सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून मुंबई गोवा महामार्गाच्या अपूर्ण कामांमुळे खालचा पगर वठार परिसरातील पाटणकर आणि दीक्षित यांच्या घरांच्या अंगणात चिखल व पाणी घुसले आहे। जळगाव येथे समोर आलेल्या माहितीनुसार राज्यातील शिक्षण क्षेत्रात डिजिटल परिवर्तनासाठी शालेय शिक्षण विभागाने गुगल फॉर एज्युकेशन सोबत करार केला असून पुढील 1.5 वर्षात 4 लाखांहून अधिक शिक्षकांना कृत्रिम बुद्धिमत्ताचे मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे। लोहगड किल्ल्यावरून दरीत कोसळून झालेल्या पिंपरी चिंचवड मधील नामांकित बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा केतन अग्रवाल याच्या कथित अपघाती मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या तपासाअंती त्याच्या होणाऱ्या पत्नीला हत्येच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे। महावितरणने ग्राहकांना 17 ऑगस्ट 2021च्या राजपत्र अधिसूचनेचा हवाला देत 48 तासात स्मार्ट मीटर बसवण्याचा मेसेज पाठवल्यामुळे पुणे आणि राज्यभरातील नागरिक संघटना व ग्राहक मंचाकडून कंत्राटदार कंपन्यांच्या फायद्याचा संशय व्यक्त करत या सक्तीला कडाडून विरोध केला जातोय। ठाकरे गटाचे 6 खासदार शिंदे गटात गेल्यानंतर आणि शरद पवार गटाचे आमदार फुटण्याच्या चर्चेदरम्यान राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी आमदार व्हायचे असेल तर काळजी करू नका, देवाभाऊंकडे दैवी शक्ती आहे असे विधान केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे। अमरावतीच्या तिवसा न्यायालय परिसरातील एका हॉटेल समोर 21 जून रोजी घडलेल्या कौटुंबिक वादातून 65 वर्षीय सासरा मोहम्मद जमा इद्रिस खान याने आपली 37 वर्षीय सून अश्विनी आझाद खान आणि मुलाला कार खाली चिरडण्याचा प्रयत्न केला, ज्यात सून गंभीर जखमी झाली आहे। अहिल्यानगर येथील मॅकॅनाइज्ड इन्फंट्री सेंटर अँड स्कूलमध्ये 24 आठवड्यांचे कठोर लष्करी प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर 1522 अग्निवीरांचा भव्य आणि शिस्तबद्ध शपथविधी परेड सोहळा लष्करी दिमाखात संपन्न झाला। फडणवीस सरकारने 12 जून 2026 रोजी माहिती अधिकार कायद्यात केलेले शुल्कवाढ आणि एक विषय एक अर्ज यांसारखे 12 नियम बदल पूर्ववत न केल्यास ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी 5 जुलैपासून राळेगण सिद्धी येथे आमरण उपोषणाचा इशारा दिला असून फुटीर खासदारांवरही टीका केली आहे। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत घेऊन येत राहील। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।